हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही निघालो आहोत वैष्णोदेवीच्या दर्शनाला ट्रेनने। ही आहे कटरा रेल्वे स्टेशन। कटरा रेल्वे स्टेशन इथे दिसतंय आपल्याला आणि कटरा रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर तिथूनच एवढी आपल्याला गर्दी दिसते, असं वाटतं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी इथूनच लाईन लागलेली आहे काय, असंच वाटतं। एवढी गर्दी ते तुम्हाला दाखवते। हे पहा, रेल्वे स्टेशनपासून बाहेर निघाल्यानंतर लाईनीतच लोक सामान विमान घेऊन असे जातात, सगळे दर्शनाला जाणारे। हे समोर दिसतंय ते त्रिकुटा भवन। इथे आपण 24 तासासाठी डॉर्मॅटरीमध्ये 150 रुपयात राहू शकतो। आणि ह्या समोर दिसत आहेत त्या विंडो, इथे मिळतं RFID कार्ड म्हणजेच यात्रा पर्ची कार्ड। हे कार्ड घेतल्यानंतरच आपण वैष्णोदेवीची यात्रा सुरू करू शकतो। आता मी आजूबाजूचा परिसर दाखवते। इथे हे आहे ऑटो स्टँड, इथे प्रायव्हेट बसेस पण मिळतात। ही आहे बाणगंगा, येथे स्नान केल्यानंतर भाविक देवीच्या दर्शनाचा प्रवास पुढे सुरू करतात। बाणगंगा प्राचीन मंदिर, प्रथम दर्शन। हे आहे चरण पादुका मंदिर। जेव्हा भैरव बाबा वैष्णोदेवीचा पाठलाग करत होते तेव्हा देवीने मागे वळून भैरव बाबाकडे पाहिलं होतं, तेच हे ठिकाण। इथे देवीच्या पायाचे ठसे उमटले होते, तेव्हापासून हे मंदिर इथे आहे। यात्रा करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्सची दुकानं भरपूर दिसतात। विशेषतः आपण इथून अक्रोड चांगल्या क्वालिटीचे खरेदी करू शकतो आणि बदामही इथे चांगल्या क्वालिटीचे मिळतात। हे पहा, यात्रा सुरू आहे भक्तांची। कोणी घोड्यावर बसून जातं, कोणी चालत, कोणी अर्धकुवारीपासून पुन्हा बॅटरी कार करतं। त्याच्यासाठी 2 महिने अगोदर आपल्याला बुकिंग करून ठेवावे लागते। ही आहे वैष्णोदेवीच्या मंदिराची छोटीशी प्रतिकृती, इथे लोक फोटो काढू शकतात। आता मी तुम्हाला रस्ते दाखवते। हे असे शॉर्टकट्सही जिन्यावरून चढून जाण्याचे आपल्याला यात्रेमध्ये लागतात, तर त्याच्यावरून न जाता आपण ह्या प्लेन रस्त्यावरूनच निघायचं। हे प्रशासनाने खूप छान हे पक्के रोड बनवलेत आणि वरती शेड आहे। शेड वरती असल्यामुळे आपली पाऊस जरी आला तरी व्यवस्थित यात्रा होते। हे असं आता दुर्गा भवन जवळ आलेलं आहे, रात्री असं दिसतंय। वैष्णोदेवी भवन जसं जवळ यायला लागतं तसे तसे असे हे वैष्णोदेवीचे आपल्याला लाइटिंग्स दिसायला लागतात। लाइटिंग्स अगदी बघण्यासारखे आहेत, खूप सुंदर वाटतो वैष्णोदेवीचा दरबार। आता हे चैत्र नवरात्री असल्यामुळे हा दरबार खूपच छान सजवलेला आहे वैष्णोदेवीचा। हे मी तुम्हाला आता पूर्ण नाही दाखवू शकत, कारण की हा खूप लांबलचक अगदी मंडप आहे। त्याच्यामध्ये थोडंफार मी तुम्हाला दाखवू शकते। हे मोत्यांचे झुंबर लावले आहेत, पूर्ण भवनापर्यंत पोचेपर्यंत सगळं डेकोरेशन आहे। पुढे छोट्या छोट्या अशा पितळेच्या घंट्या लावलेल्या आहेत, खूप छान डेकोरेशन आहे हे। हे पहा, हे सुद्धा सुंदर डेकोरेशन रिबन्सने लावलं आहे। हे सुद्धा मोत्यांचं झुंबरसारखं डेकोरेशन आहे। हे फुलांचं डेकोरेशन आहे, मोती आणि फुलं दोन्ही आहेत त्याच्यामध्ये। आणि पुढे ही झालर आहे, झालरने डेकोरेट केलं आहे सगळं। त्याच्यापुढे पुन्हा मोती, फुलं, त्याचे झुंबर आहेत सगळे। प्रत्यक्षात पाहायला खूप सुंदर वाटतं। हे पहा, मी अगदी जवळून दाखवते आहे वरचं डेकोरेशन। पूर्ण रस्त्यापर्यंत, पूर्ण भवनापर्यंत ते डेकोरेशन आहे। हे पहा, आम्ही 9 वाजता सुरुवात केली होती सकाळी चालायला आणि रात्रीचे आम्हाला
जवळजवळ 12 वाजले. हळूहळू उठत बसत चालत असं आम्ही ही यात्रा केली. तर रात्री मग आम्ही तिथेच डॉर्मेटरीमध्ये झोपलो आणि पहाटे पुन्हा आम्ही भवनाचं डेकोरेशन पाहण्यासाठी इथे आलो होतो. त्यावेळेचे हे व्हिडिओ आहे. हे पहा, मोत्यांचं झुंबर आहे, खूप छान केलं आहे. हे व्हिडिओ काढण्यासाठी पहाटे पुन्हा मी हा असा डेकोरेशनचा व्हिडिओ काढला आहे. हे पहा, असे पोस्टरही त्यांनी मंडपाच्या बाजूबाजूला लावलेले आहेत. पुढे अजून भरपूर डेकोरेशन आहे. जय माँ दुर्गा, वैष्णव माता की जय. मी तुम्हाला मंदिरात देवीचं दर्शन नाही करू शकत, कारण की आतमध्ये कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाउडच नाही आहेत. इथपर्यंत मी तुम्हाला दुर्गा भवनाचं आणि मंडप वगैरे सगळं इथपर्यंत मी तुम्हाला दर्शन करवू शकते.